नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITI ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पाहू शकता बघा, असा ऑप्शन फॉर्म भरा, लगेच तुमचा नंबर त्या ठिकाणी लागेल। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे, म्हणजे तुमचा लवकरात लवकर त्या ठिकाणी नंबर लागला पाहिजे। त्याचबरोबर कमी टक्के आहेत, नंबर लागेल का याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आणि पहिल्याच लिस्टमध्ये नंबर कसा लागेल याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे, तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा, ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायची त्याची काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर जायचं आहे। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन ID पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, त्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या हिरव्या तुमच्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत, म्हणजेच ग्रीन त्या झाल्या पाहिजेत। 3 स्टेप्स झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला बघा, सुरुवातीला तुमचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, किती टक्केवारी आहे ते तुम्हाला बघायचे। उदाहरणार्थ तुम्हाला जर 80% असतील तर ते तुम्हाला पाहिजे, 70% असतील तर ते तुम्हाला अगोदर पाहिजेत। 70%, 80% किती टक्के ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजेत, आणि कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा की तुम्हाला किती टक्के त्या ठिकाणी आहेत ITIला 10वीला मिळालेले। तर त्यानंतर बघा, ITIच्यात आता तुम्हाला कोणत्या ट्रेडमध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे, तुम्हाला इलेक्ट्रिशियन घ्यायचं आहे, फिटर घ्यायचं आहे, वेल्डर घ्यायचं आहे, कोपा घ्यायचा आहे, स्टेनो घ्यायचा आहे, RAC घ्यायचं आहे, नंतर असे वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड जे आहेत ते पाहायला मिळतात। तर तुम्हाला कोणत्या ट्रेडमध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे किंवा कोणता ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे तो ट्रेड तुम्हाला सर्वात अगोदर टाकायचा आहे। आता फॉर एक्झाम्पलसाठी आपण जर बघितलं तर बघा, तुमची एक गुणवत्ता यादी येईल, त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे ते तुम्हाला कळेल। त्यानंतर तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचा कितवा क्रमांक आहे ते तुम्हाला कळेल। त्यानंतर जिल्ह्यानुसार तुमचा कॅटेगरीचा कितवा क्रमांक आहे ते तुम्हाला कळणार आहे। नंतर तालुक्याचा क्रमांक कळेल, तालुक्यानुसार कॅटेगरीचा क्रमांक कळेल, आणि अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती तुमची गुणवत्ता यादी त्या ठिकाणी दाखवली जाईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा क्रमांक कितवा आहे ते तुम्हाला कळणार आहे। हे सगळं कळल्यानंतर आता ज्यावेळेस तुम्ही ITIला फॉर्म भरत असाल तर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये टाकत आहात किंवा तुमच्या बाहेर तुम्ही कुठे टाकत आहात ते तुम्हाला अगोदर त्या ठिकाणी डिसाईड करायचं आहे। तुम्हाला ITI कुठे करायचं आहे ते तुम्ही अगोदर त्या ठिकाणी सिलेक्ट करा। आणि ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असता तर ऑप्शन फॉर्म भरत असताना एक काळजी घ्यायची आहे की पहिला जो काही प्रिफरन्स तुम्ही देणार आहात, फॉर एक्झाम्पलसाठी पहिला तुम्ही इलेक्ट्रिशियन टाकला, पहिला इलेक्ट्रिशियन जर तुम्ही त्या ठिकाणी भरला, इलेक्ट्रिशियन भरल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल, ज्या ठिकाणी तुम्ही तो ITIचा ट्रेड करत असाल किंवा करू इच्छित असाल त्याच ठिकाणचा सर्वात अगोदर पहिल्या नंबरला त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकायचा आहे। पहिल्या नंबरचा प्रिफरन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या नंबरचा प्रिफरन्स त्या ठिकाणी टाकला आणि पहिल्या नंबरचा प्रिफरन्स जर तुम्हाला लागला, फॉर एक्झाम्पलसाठी तुमच्याकडनं चुकून दुसऱ्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी पहिल्या नंबरला गेला आणि तुमच्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला किंवा तिसऱ्या नंबरला आहे, तर ज्यावेळेस तुमचा पहिल्या नंबरचा जो काही ट्रेड टाकलेला असेल दुसऱ्या जिल्ह्याचा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही अशा ठिकाणचा जर तुम्ही टाकलेला असेल आणि जर तो तुम्हाला लागला तर तो तुम्हाला घ्यावंच लागेल। जर तुम्ही तो ट्रेड घेतला नाही तर तुम्ही पुढच्या कुठल्याही फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही। त्यासाठी ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिल्या नंबरचा जो ट्रेड आहे तो तुमचा आवडीचा, तुम्ही ज्या ठिकाणी करू इच्छित असाल तोच ट्रेड टाकायचा आहे। आता बघा, 80%, 70%, 60% या विद्यार्थ्यांना नंबर लागेल का, तर नक्कीच लागतो। आता बघा, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या लिस्टमध्ये सर्वात अगोदरचा जो काही कट ऑफ असतो तो 80पर्यंत असतो। सर्वात अगोदर पहिल्या लिस्टमध्ये 80पर्यंतचा कट ऑफ, ज्या विद्यार्थ्यांना 80चे त्या ठिकाणी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे लागण्याचे खूप चान्सेस त्या ठिकाणी आहेत। ठीक आहे, 80च्या वर ज्यांना गुण आहेत, 80च्या अबो ज्यांना टक्केवारी आहेत, पर्सेंटेज आहेत 10वीमध्ये, त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत। आता 80च्या वर किती विद्यार्थ्यांनी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांची टक्केवारी त्या ठिकाणी लिहायचे आहेत, आणि तुमचा जिल्हा देखील त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बघा, ऑप्शन फॉर्म भरत असताना सुरुवातीला पहिल्या नंबरचा जो ऑप्शन तुम्ही टाकत आहात तो तुमच्या आवडीचाच असायला पाहिजेत। व्यवस्थितरित्या बघून घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला ITIला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे तोच ट्रेड पहिल्या नंबरला आहे का ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। कारण जर तो तुमचा ट्रेड लागला आणि तो जर दुसऱ्या जिल्ह्याचा असेल, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं नसेल तर तसं होणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करावंच लागेल। ॲडमिशन नाही केलं तर तुम्ही पुढच्या कुठल्याच फेरीसाठी त्या ठिकाणी विचारात घेतलं जाणार नाहीत। पुढे तुम्हाला नवीन फॉर्म भरता येईल, ते कसं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने 70% वाल्यांचा नंबर लागेल का, तर नक्कीच लागतो। 60% वाल्यांचा लागतो का, तर लागतो। 50% वाल्यांचा लागतो का, तर लागतो।
जर बघा इलेक्ट्रिशियन जर तुम्हाला घ्यायचं असेल त्या ठिकाणी 60% तरी देखील तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. आता कशा पद्धतीने तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस लिहून पाठवा, त्याची देखील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.